तर आज आपण बघतोय खवा, मावा, कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता परफेक्ट असा शिरखुर्मा। त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलं। रात्रभर भिजवून घेतलेले ड्रायफ्रुट्स छान चिरून घेतले। आता या शिरखुर्म्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे भिजवलेल्या तांदळाची पेस्ट वापरणार आहोत। तर इथे या पद्धतीने ही पेस्ट मी करून घेतली। त्याचबरोबर सध्या मार्केटमध्ये तुम्हाला ह्या अशा बारीक शेवया दिसत असतील तर शिरखुर्म्यामध्ये आपण ह्या शेवया वापरणार आहोत। चिरलेले ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये छान 1-2 मिनिटे परतून घेणार आहोत। त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता दुधाला सुद्धा परफेक्ट अशी उकळी आलेली आहे। आपण ज्या शेवया घेतल्या होत्या त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात, पण तुपात थोड्याशा भाजून घेतल्या की आणखी छान लागतात। दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये तांदळाची पेस्ट घालायची, चांगलं 5 मिनिटे दूध पुन्हा उकळून घ्यायचं। नंतर भाजलेल्या शेवया, आवडीप्रमाणे साखर आणि तुपात तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे। आता यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत आणि मनुके सर्वात शेवटी तुपात तळून घालायचे। जर सुरुवातीलाच घातले किंवा भिजवून घातले तर दूध फुटू शकतं। नंतर केशर घालायचं। अशा पद्धतीने शिरखुर्मा सर्व करायचा।